नमस्कार मंडळी. आपल्या भारत देशामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत की ते लोक कधी काय बोलून जातील, काय बोलतील ते सांगता येत नाही. अशामध्येच एक कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध झालेले IIT बाबा. हा IIT बाबा कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध झाला, प्रकाशझोतात आला. नाव आहे अभय सिंग. आणि नुकतंच भारत पाकिस्तान विरुद्ध जी रविवारी मॅच झाली होती, ती मॅच होण्याच्या अगोदर IIT बाबाने भविष्यवाणी केली. भविष्यवाणी अशी होती की भारत विरुद्ध पाकिस्तान जी मॅच होणार आहे, ती मॅच भारत कुठल्याही परिस्थितीत जिंकू शकत नाही. विराट कोहलीला जे करायचंय ते करू द्यात, रोहित शर्माला जे करायचं ते करू द्यात. यांनी काहीही जरी केलं तरी भारत ही मॅच जिंकणार नाही, अशी भविष्यवाणीच IIT बाबांनी केली. आणि आज स्पष्टीकरण मॅच झाल्यानंतर, मॅच तर इंडिया जिंकली, चांगल्या प्रकारे जिंकली. विराट कोहलीने शतक झळकवलं. वन डे मधलं 51वं शतक विराट कोहलीने झळकवलं. इंटरनॅशनल बघितलं तर 82वं शतक विराट कोहलीने झळकवलं. आणि IIT बाबा ट्रोल होऊ लागले. IIT बाबा याच्यावर स्पष्टीकरण देताना बोलतोय की मी काही चमत्कारिक भविष्यवाणी करणारा बाबा नाही, त्यामुळे मी जे बोलतोय त्याकडे एवढं लक्ष द्यायचं तुमचं कारणच नाही. असं बोलत असताना IIT बाबाने आपल्यालाच प्रश्न विचारलाय की तुम्ही कशाला माझ्याकडे लक्ष देता. एक प्रकारचं बरोबरच आहे की असे बाबा लोक, भोंदू बाबा ज्यांना आपण म्हणू शकतो, अशा भोंदू बाबांवर कितपत विश्वास ठेवायचा आणि कोणत्या लोकांना किती महत्व द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे अशा बाबांकडे दुर्लक्ष करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की IIT बाबांनी जी भविष्यवाणी केली होती त्याबद्दल जे सोशल मीडियामध्ये आता IIT बाबा ट्रोल होतोय त्याबद्दल आपलं मत काय, त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि काल जी इंडियाने मॅच जिंकून पाकिस्तानला हरवून सेमीफायनल मध्ये उडी घेतली त्याबद्दल देखील आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.